आज आषाढी एकादशी आहे। प्रति पंढरपूरच्या वारीला अनेक लोक दरवर्षी येतात। आज सुद्धा मोठ्या संख्येने भाविक आलेले आहेत धानिवलीला। काय शुभेच्छा द्याल? प्रति पंढरपूर श्री क्षेत्र धानिवली काही वर्षापासून चालत आलेला हा सोहळा भरपूर गर्दी पूर्वी कमी होती, आता वाढत चाललेली आहे। भरपूर लोक 3-4-5 हजारापर्यंत लोक या ठिकाणात भाविक जमतात। सकाळपासून 5:30 वाजल्यापासून अभिषेक तहसीलदाराकडून अभिषेक झालेला आहे। त्याच्यानंतर पोलीस लोक आले सहकार्याला, सगळे दरवर्षीप्रमाणे येतात। त्याच्यामुळे आम्हाला काही त्रास कोणाचा नाही, परंतु दरवर्षीप्रमाणे आमचा कीर्तनकार असते धुमाळ महाराज, शिवाजी महाराज धुमाळ हे आमचे कीर्तनकार आहेत। नेहमीप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून कीर्तन करून घेत असतो आणि काही वर्षापासून त्यांची त्या ठिकाणी येण्या जाण्याची आवक चालू आहे। परंतु भाविक आणि ग्रामस्थ मंडळी अतिशय प्रेमाने आम्हाला सहकार्य करतात आणि आलेली मंडळीसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करते। त्यामुळे आमचा हा कार्यक्रम कुठल्याही प्रमाणे पार पडत असतो। आणि दळवी महाराज या ठिकाणी येऊन, दळवी पत्रकार बंधू या ठिकाणी येऊन आम्हाला नेहमीप्रमाणे तुमच्या इकडे काय झालं, तुम्ही रात्री काकडा केला, 4 ते 6 काकडा केला, सकाळी अभिषेक केला, 10 वाजता पालखी निघाली। पालखीला कमीत कमी 500-700-800 माणसं होती, 700-800 लोक होती। त्याच्यानंतर सकाळपासून गर्दी चालू आहे। अशा प्रकारे हा सोहळा, आता दुपारी भजन झाला आणि त्याच्या अगोदर काकडा भजन अशा प्रकार चालू आहे। त्याचप्रमाणे चांगल्या सगळ्या सहकार्याने, गावाच्या सहकार्याने, आलेल्या ग्रामस्थांच्या सहकार्याने, आलेल्या पाहुणे मंडळींच्या सहकार्य हा कार्यक्रम पार पडत असतो दर कालामाप्रमाणे।